नमस्कार मंडळी, आज आपण कुकरमध्ये होणारी चिकनची झटपट अशी ग्रेव्ही बघणार आहोत। त्यासाठी पहिल्यांदा आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया। त्यासाठी इथे मी 500 ग्रॅम चिकन घेतले आहे। आता यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, 1 चमचा लाल तिखट आणि 2 ते 3 चमचे दही घेऊन हे सर्व चिकनला लावून घेऊया। आता हे सर्व व्यवस्थित चिकनला लागलेला आहे। आता चिकन आपण मॅरिनेशन साठी ठेवून देऊया। आता चिकन मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण वाटण करूयात। त्यासाठी इथे मी 1 कांदा, 1 टोमॅटो, थोडंसं ओलं खोबरं, थोडंसं सुकं खोबरं, लसूण, आलं, 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतली आहे। पहिल्यांदा सुकं खोबरं आणि कांदा गॅसवरती भाजून घेऊया। हे बघा, कांदा आणि खोबरं असं व्यवस्थित काळसर रंगावर भाजून झालेलं आहे। आता हे सर्व मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया। आपलं वाटण तयार आहे। वाटण तयार होईपर्यंत आपलं चिकन सुद्धा छान मॅरिनेट झालं आहे। आता कुकर मध्ये 3 ते 4 चमचे तेल घेऊन त्यामध्ये थोडासा बारीक चिरलेला कांदा परतून घेऊया। आता कांदा छान लालसर झालेला आहे। आता यामध्ये तयार केलेले वाटण आणि 2 चमचे कोल्हापुरी कांदा लसूण चटणी घालून तेल सुटेपर्यंत मसाला व्यवस्थित भाजून घेऊया। हे बघा, छान तेल सुटले आहे। आता याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालून ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये वरून 2 चमचे चिकन मसाला घालून हे व्यवस्थित परत मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये 2 ग्लास गरम पाणी घालूया आणि कुकरला 3 शिट्ट्या काढून घेऊया। हे बघा, तयार झाली आपली झटपट होणारी झणझणीत अशी चिकन ग्रेव्ही। आता याच्यामध्ये वरून थोडीशी कोथिंबीर घालून सर्व करूया। ही ग्रेव्ही तुम्ही चपाती, भाकरी किंवा अगदी भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता। ही ग्रेव्ही तुम्ही नक्की करून पहा आणि कशी झाली ती मला कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।